तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने अंजलीमध्ये आणि ईश्वरीमध्ये पुन्हा एकदा भांडण लावून दिलेलं असतं. राकेश बेंगलोरवरून आल्या आल्या त्याने इथे अंजलीला सांगितलेलं असतं की मी ईश्वरीजींसाठी गिफ्ट आणलेलं नाही आहे. उगाच मी चांगल्या भावनेने आणेन आणि समोरचा व्यक्ती आपल्याला चुकीचं समजेल. मला त्यांना कुठलाही चुकीचा सिग्नल द्यायचा नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, असं का केलंत तुम्ही? सगळ्यांसाठी गिफ्ट आणलंत, ईश्वरीसाठी सुद्धा आणायचं ना. तेव्हा राकेश म्हणतो, नाही मी नाही आणलं. तेव्हा अंजली म्हणते, का पण तुम्ही असं केलं? तेव्हा राकेश म्हणतो, कारण तुम्ही इथे नसताना अंजली मॅडम माझ्या रूममध्ये मला सरबत घेऊन आल्या होत्या. त्या चांगलंच वागत होत्या, पण मला असं वाटत होतं त्यांचं इंटेन्शन चुकीचं होतं. त्या जणू काही माझी परीक्षा घ्यायला आल्या होत्या. घरामध्ये कुणीही नसताना मी कसं वागतोय हे त्यांना बघायचं होतं. म्हणून त्या आल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला राग येतो आणि तेव्हा अंजली जाऊन ईश्वरीला जाब विचारते. पण शेवटीला प्रेक्षकांनो, अंजलीचे डोळे तेव्हा उघडतात जेव्हा इथे बेडखाली ईश्वरीचं गिफ्ट लपून ठेवलेलं असतं आणि ते इथे अंजलीच्या हाती लागतं. तेव्हा अंजलीच्या लक्षात येतं की राकेशने ईश्वरीसाठी तर गिफ्ट आणलं होतं, पण ते बेडखाली लपून ठेवलेलं गिफ्ट अंजलीच्या हाती लागताच राकेशचा खरा चेहरा हा अंजलीच्या समोर आलेला असतो. आणि अर्णव ईश्वरी राकेशबद्दल जे काही बोलत होते आत्तापर्यंत ते सगळं खरं आहे हे सुद्धा तिला कळून चुकलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतानाच प्रेक्षकांनो, इथे आता शुभंकर विचित्र वागायला आलेला असतो. शुभंकरची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चाललेली असते. त्याला इथे आता आकाश आणि नमूचं जवळ येणं, त्यांचं एकमेकांवरती अफाट प्रेम करणं त्याला मान्य नसतं. तेव्हा तो आता विचित्र वागत असतो. आकाशने छातीवरती नम्रताच्या नावाचं टॅटू तयार केल्यानंतर इथे आता शुभूने स्वतःच्या हातानेच ब्लेड घेऊन इथे स्वतःच्या छातीवरती नम्रता असं नाव लिहिलेलं असतं आणि त्यामुळे रक्ताच्या धारा पसरलेल्या असतात. संपूर्ण रक्त रूममध्ये सांडलेलं असतं आणि तसाच तो ते रक्त घेऊन झोपलेला असतो. अशा रीतीने इथे आता शुभू म्हणतो की नम्रता सोड, आकाशला सोड, त्याला जाऊ दे तुझ्या आयुष्यातून. जर तू आकाशला नाही सोडलंस ना तर बिचारा जीवानिशी जाईल ग. मी त्याला मारून टाकेन. आकाश खरंच खूप चांगला मुलगा आहे, त्याला जगू दे. पण तू जर त्याला सोडलं नाहीस तर तो माझ्या हातातून मरेल, असं इथे शुभंकरला वाटत असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये शुभंकरने आकाशला किडनॅप केलेलं असतं, त्याला मारून टाकण्यासाठी आणि नम्रताबरोबर लग्न करण्यासाठी. पण ही गोष्ट जेव्हा ईश्वरी आणि नम्रताला कळते तेव्हा त्या दोघीजणी आता इथे शुभंकरवरती पारख ठेवतात आणि आकाशला शुभंकरच्या तावडीतून सोडवत शुभंकरचं थोबाड लाल करत त्याला भानावरती आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता शुभंकर जेव्हा बघत असतो की नम्रता आकाश दोघेजण एकमेकांवरती खूप प्रेम करत असतात. आकाश नम्रतासाठी स्वतःच्या छातीवरती टॅटू वगैरे तयार करतो, तिला हे विश्वास देण्यासाठी की मी फक्त तुझाच आहे आणि तुझाच राहणार. तिची इन्सिक्युरिटी बाजूला करण्यासाठी आकाशने खूप विचार करून घेतलेला हा निर्णय असतो. त्यामुळे छातीवरती नम्रताच्या नावाचा टॅटू केल्यानंतर नम्रताचा राग एका क्षणात जातो आणि ती त्याला माफ करून आता घरी वगैरे घेऊन येते. तेव्हा इथे शुभंकरने सांगितलेलं असतं की तू एक काम कर, तू आकाशबरोबर ब्रेकअप कर, त्याला ब्रेक दे, थोडे दिवस त्याला इग्नोर कर, त्याला त्याचा वेळ दे, म्हणजे त्याला त्याची चूक नक्की कळेल. पण तेव्हा नम्रताने शुभंकरचं न ऐकता तिने आता आकाशबरोबर पुन्हा एकदा पॅचअप केलेलं असतं. ती इम्प्रेस झालेली असते आणि पॅचअप करून ती आकाशला घरी घेऊन येते आणि शुभंकरला म्हणते, बघ, आकाशने माझ्याबरोबर पॅचअप केलं आणि आकाशने माझं नाव छातीवरती कोरलं. तेव्हा शुभंकर स्वतःच्यासुद्धा छातीवरती ब्लेडने नम्रता असं लिहितो आणि सगळं रक्त खाली सांडलेलं असतं. तेव्हा इथे त्याच्या आता छातीतून खूप रक्त गेल्यामुळे त्याने पट्टी वगैरे केलेली असते. आणि मग प्रेक्षकांनो, नम्रता आणि सुप्रिया जेव्हा त्याच्या रूममध्ये येतात तेव्हा बघतात तर काय, तिथे रक्त सांडलेलं असतं. तेव्हा नम्रता म्हणते, शुभू, हे सगळं काय आहे? एवढं रक्त कसं काय सांडलं? तो म्हणतो, रक्त नाही आहे, ते कलर आहे, कलर. तुम्हाला रक्त आणि कलरमधला फरक कळत नाही का?
ते रक्त नाही आहे, ते कलरच आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, अरे पण ते रक्तासारखंच दिसतंय, बघ ना तू. तो म्हणतो, नाही गं नमे-ढमे, ते रक्त नाही आहे, ते कलर आहे. मी ॲडव्हर्टाईजचा इथे आता लोगो तयार करत होतो ना, त्यासाठी मी ते वापरलं होतं. तेव्हा ती म्हणते, हो का? नाही रे, मला ते रक्तच वाटलं. त्यानंतर इथे ते आता सगळं नम्रता, सुप्रिया क्लीन करून घेतात. तेव्हा नम्रताला वाटत असतं, की हा खरं बोलतोय का? खरंच हे रक्त नव्हतं, पण मला तर हे रक्तच वाटत होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियालासुद्धा इथे आता त्याच्या वागण्यावरती थोडा संशय येत असतो, की शुभंकर नॉर्मल नाही आहे आणि त्याच्यातच आता त्याच्या गोळ्यांचं पार्सल आलेलं असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अरे तुला माहिती आहे का शुभू, तुझं गोळ्यांचं पार्सल आले. अरे एवढ्या सगळ्या गोळ्या कसल्या आहेत? तुला आजारी आहेस का? तुला कसल्या गोळ्या चालू आहेत का? तो म्हणतो, नाही गं, त्या गोळ्या मी मागवल्यात ना, त्या सगळ्यांसाठी आहेत. ताप, सर्दी, खोकला. आता इथे साथीचे आजार येतात ना, तेव्हा घरामध्ये असलेल्या बऱ्या. तुम्हालासुद्धा घ्या, माझ्याकडे खूप आहेत. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, एवढ्या सगळ्या गोळ्या फक्त ताप, सर्दी, खोकळा याच्यावरती? आणि त्यानंतर इथे आता ईश्वरीला हा घडलेला प्रकार थोडा पण समजत असतो. तेव्हा तिला वाटत असतं, की नमुताई आणि आकाश भाऊजी यांच्यामध्ये सध्या जे काही आता ताणतणाव सुरू आहेत, ते शुभूमुळे असतील का? जर तसं असेल तर मला शुभंकरशी बोलायला हवं, असं आता ईश्वरीला वाटतं. तेव्हा ईश्वरी घरी आलेली असते. ती आता शुभंकरला बोलत असते, की शुभू, खरं तर कसं असतं ना, कधी-कधी आपली मैत्री ही प्युअर असते. आपल्या मनामध्ये तसं काही नसतं. पण समोरचा व्यक्ती असतो, जो आता नमुताईवरती आकाश भाऊजी जीवापाड प्रेम करतात. आणि इथे नम्रता ताईसुद्धा सारखी शुभू करत असेल. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, असं जरी तिने म्हणालं, तरीसुद्धा आकाश भाऊजींना जास्त नाही, पण थोडं तरी इन्सिक्युअर वाटेलच ना. ते थोडे तरी जेलस होतील. उद्या तुझी जर एखादी गर्लफ्रेंड एखाद्या मुलाबरोबर बोलत असेल, तर तुला राग येणार नाही का? तुला थोडं तरी इन्सिक्युरिटी येणारच ना शुभू, असं आता ईश्वरी म्हणते. तेव्हा तू जरा आकाश भाऊजी आल्यानंतर नम्रता ताईला थोडा वेळ दे, त्या दोघांना एकमेकांजवळ बोलू दे, त्यांना सोबत फिरायला जाऊ दे, असं मला वाटतं. तेव्हा शुभंकर म्हणतो, नाही इशू, अगं मला काहीच अडचण नाही आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडचं सगळं चांगलं झालं पाहिजे, असंच तर मला वाटतं. बाकी मला काही वाटत नाही. ती म्हणते, हो ना, मग हेच तर हवं आहे आपल्याला. बाकी काही नको आहे. आपल्याला नमुताईचं सगळं चांगलं झालेलं हवं आहे, बरोबर ना? तो म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने शुभंकरला समजावलेलं असतं, पण ते सुद्धा शुभंकरने चांगल्या वेमध्ये घेतलेलं नसतं. कितीही प्रेमाने समजावलं तरीसुद्धा त्याला त्या व्यक्तीचा रागच येत असतो आणि तो आता ईश्वरीचा सुद्धा राग करायला सुरुवात करतो. एवढं सगळं घडत असतं तेव्हा इथे शुभंकर म्हणतो, की नमू, तू काही आकाशला सोडायला तयार नाही आहेस ना? तुला म्हणालो की त्याला ब्रेकअप दे, त्याच्याबरोबर ब्रेकअप कर, त्याला ब्रेक दे, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शुभंकरने आकाशला मारण्याचा प्लॅन तयार केलेला असतो. त्याला असं वाटतं की आकाश आणि नम्रताचं लग्न होणार, पण जर आकाश कायमचा आयुष्यातून तिच्या निघून गेला किंवा तो मेला, तरच नम्रता माझा विचार करेल, माझ्याशी लग्न करेल. नाहीतर आकाशचं लग्न जरी मी मोडलं ना, तरीसुद्धा ती माझ्याबरोबर लग्न नाही करणार. त्यामुळे मला आकाशला कायमचं संपवावंच लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शुभंकर विचार करत असतो की त्याला किडनॅप कसं करायचं, त्याला किडनॅप तर केलं पाहिजे. आणि तेव्हा इथे आता शुभंकर आलेला असतो नम्रताला भेटायला. तेव्हा शुभंकर काय करतो, आता नम्रताला अजिबातच इथे आकाशला भेटू देत नाही. आणि तेव्हाच इथे नम्रता घरात नसताना शुभंकर आकाशच्या डोक्यामध्ये जोरात फटका मारतो, अगदीच जोरात, आणि म्हणतो की चल आता बेशुद्ध झालास ना. आणि इथे शुभंकर आकाशला आपल्याच रूममध्ये बांधून ठेवतो, एका खुर्चीला बांधून ठेवतो. आणि जेव्हा कोणी बघेल वगैरे ना, तर त्याच्यावरती काहीतरी पांघरूण वगैरे टाकत असतो आणि सातत्याने त्याला बेशुद्ध करून ठेवत असतो. आता हे कारस्थान त्याने रूममध्ये करून ठेवले हे ईश्वरी आणि कुणालाच माहिती नसतं. नम्रता आणि सुप्रियालासुद्धा माहिती नसतं की शुभंकरने आकाशला रूममध्येच बांधून ठेवलेला आहे म्हणून. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याला घरामध्येच बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता घरी प्रॉब्लेम झालेला असतो. जेव्हा इथे राकेश परत येतो आणि अंजलीला भडकवतो की अंजली, माझ्या रूममध्ये तुम्ही नसताना इथे ईश्वरी मॅडम आल्या होत्या आणि त्या माझी परीक्षा घेत आहेत की काय असं मला वाटलं. त्यांनी दरवाजा वगैरे बंद केला, म्हणजे आता माझं लग्न झाले
जर आम्हाला दोघांनाच कोणी रूममध्ये बघितलं तर आमच्याबद्दल चुकीचा विचार करू शकतो. तेव्हा इथे अंजली जाते आणि म्हणते, ईश्वरी इकडे ये. मला असं वाटलं होतं की सुधारली आहेस तू, पण तू तर सुधारलेली नाही आहेस. तू अजूनही यांच्यावरती संशय घेतेस का? ती म्हणते, नाही हो ताई, असं काही नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, नाही असं? मग जेव्हा मी रूममध्ये नव्हते तेव्हा तू त्यांच्यासाठी सरबत घेऊन गेली होतीस का? ती म्हणते, हो गेले होते. मग तू दरवाजा का बंद केलास? ती म्हणते, अहो मी कुठे दरवाजा बंद केला, मी तर सरबत घेऊन गेले होते ना, दरवाजा आपणे आप बंद झाला. तेव्हा इथे अंजली म्हणते, असं कसं होईल? ते म्हणतायत की तू त्यांची परीक्षा घ्यायला गेली होतीस. तुला काय ते नीच वाटतात का? ते प्रत्येक स्त्रीचा मान ठेवतात, तुला माहिती नाही आहे? परस्त्री माते समान असं ते म्हणत असतात आणि तू अशा देव माणसावरती संशय घेतलास. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही हो ताई, मी असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तेवढ्यात आता भर घालण्यासाठी वल्लरी तिथे येते. वल्लरी म्हणते, काय ती आता इथे आपल्या कणूची काळजी घेतली. ही बघ ती गाडी, त्या बाळाची गाडी खाली पडली, तिचं चाकसुद्धा तुटलं. त्याच्यावरून कळतंय तुम्ही बाळाची किती नीट काळजी घेतली होती ते. मुद्दामून नाटक करतेस ना सगळं, बाळाला त्रास देतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी अहो हे काय बोलताय? मी का बाळावरती रागवेन? बाळाबरोबर माझी काय दुश्मनी असणार आहे? तेव्हा अंजली म्हणते, हो गं, बाळाबरोबर तुझी दुश्मनी नाही आहे, पण बाळाच्या बाबाबरोबर तर आहे ना, म्हणून तर त्यांना इथे अडकवून फसवून घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन आहे ना तुझा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अंजलीताई असं काही नाही आहे. अहो मी असं का करेन? तेव्हा इथे राकेश लगेच म्हणतो, अहो अंजली मॅडम, जर त्या लोकांनी असा माझ्यावरती संशय घेतला असता तर त्यांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकून मला बेंगलोरला पाठवलं असतं का? नसतं ना. तुम्ही उगाच त्यांच्यावरती संशय घेऊ नका. मी फक्त तुम्हाला सांगितलं की तुम्ही नसताना इथे माझी ईश्वरी मॅडम यांनी काळजी घेतली, मला सरबत वगैरे आणून दिलं, तर तुम्ही लगेच विचारायला कशाला आलात? म्हणजे राकेश इथे सगळ्यांच्या नजरेत चांगला बनत असतो, तर अंजली व्हिलन बनत असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा अंजली म्हणते की हिच्या आईने माझ्या बाबांना फसवलं आणि त्यानंतर आता ही माझ्या नवऱ्याला फसवते आहे, बरोबर ना? जे आईने केलं, एक संसार उद्ध्वस्त केला, तसं तूही आता माझा संसार उद्ध्वस्त करतेस ना? तेव्हा इथे अंजली आता वाटेल तसं बोलत असते आणि ही गोष्ट अजिबातच अर्णवला आवडत नाही. अर्णव म्हणतो, ताई प्लीज, हे काय बोलतेस तू? असं काहीही बोलू नकोस. आणि तो आता इथे अंजलीवरती हात उगारतो. तेव्हा अंजलीवरती हात उगारल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणते, बघ, बायकोला बोलले तर इतका राग आला की स्वतःच्या बहिणीवरती हात उगारला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई तू आता रागात आहेस म्हणून वाटेल तसं बोलतेस, पण एक गोष्ट मी तुला सांगतो, माझी बायको कशी आहे मला बरोबर माहिती आहे. ती कधीच कुणाचा संसार मोडू शकणार नाही आहे. माणुसकी म्हणून ती सरबत द्यायला गेली होती, पण आता यापुढे ते सुद्धा ती देणार नाही, हा शब्द मी तुला देतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवनेच ऐश्वरीला सांगितलेलं असतं की पुन्हा राकेशजवळ काही बोलायला जाणार नाही आणि त्याला काही खायला प्यायला सुद्धा द्यायचं नाही, त्याच्यापासून 10 हात लांब राहायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे, माणुसकीच्या नात्याने सुद्धा त्यांना मी काही द्यायला जाणार नाही. अंजली आणि मामी या दोघींना आवडतच नाही ना मी काही केलेलं, मी काहीच करणार नाही आहे, असं इथे ईश्वरीने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा काय होतं, इथे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, पण प्रेक्षकांनो, राकेश काही सुधारत नसतो. तेव्हा इथे अंजली आता रूममध्ये असते. तेव्हा ती बाळाची खेळणी आवरून ठेवत असते. बाळाचं एक खेळणं बेडखाली जातं, म्हणून ती बेडखाली हात घालून आता बाळाचं खेळणं कणूचं काढते. तेव्हाच तिला बेडखाली आता ईश्वरीसाठी आणलेलं गिफ्ट सापडतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीसाठी छान असा ड्रेस खरेदी केलेला असतो राकेशने. आणि खेळणं उचलत असताना ईश्वरी तो ड्रेस बाहेर काढते. त्या शॉपिंग बॅगवरती आता ईश्वरी असं नाव लिहिलेलं असतं. ज्याच्यासाठी जे गिफ्ट आहे त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी असं नाव असल्यानंतर इथे आता अंजली म्हणत असते की मला तर राकेश म्हणाले होते की काहीही गिफ्ट आणलेलं नाही आहे, मग आता हे गिफ्ट कुठलं आहे? म्हणजे ईश्वरीसाठी गिफ्ट आणलं होतं, पण राकेशने मुद्दामून ते मला दाखवलेलं नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीच्या लक्षात आलेलं असतं की याचा अर्थ अर्णव आणि ईश्वरी यांच्या बाबतीत जे काही बोलतात ते सगळं खरं आहे. म्हणजे हे मुद्दामून आमच्या दोघांमध्ये भांडण लावत आहेत का? जेव्हा मी यांची बाजू घेऊन बोलायला गेले तेव्हा हे म्हणाले की मला इथे चांगला मान दिला जातो आहे,
ते लोक माझ्यावरती अविश्वास का दाखवतील? म्हणजे मला वाईट करतायत आणि स्वतः मात्र सगळ्यांसमोर चांगलं वागतायत. ही गोष्ट आता अंजलीच्या सुद्धा लक्षात आलेली असते. इथे आता ईश्वरीसाठी आणलेलं गिफ्ट अंजलीच्या हाती लागताच इथे आता राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश हा अंजलीच्या समोर झालेला असतो आणि त्याच्यावरून तिला एक गोष्ट कळलेली असते की राकेश खोटं बोललेला आहे आणि अर्णव ईश्वरी जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे.